नमस्कार मित्रांनो, मोटर टॉक मराठी चॅनलमध्ये मी ऋषिकेश तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे IMT किया कारेन्स. आता IMT म्हणजे नक्की काय आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवट नक्की सांगणार आहे. अशा पद्धतीची चावी येते किया कारेन्समध्ये. लॉक, अनलॉक आणि बूट ओपनचं यामध्ये बटन आहे. फ्लिप की आहे. फ्लिप की म्हणाल तर तुम्ही असं विचार करत असाल की फ्लिप की म्हणजे काय, बेस मॉडेल आहे. ठीक आहे, तुम्ही आता विचार केलाच आहे तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. बटन स्टार्ट नाही आहे गाडी, फ्लिप की आहे त्यामुळे मॅन्युअलच गाडी आहे. या गाडीचं अशा पद्धतीचं डिझाइन आहे. या गाडीमध्ये आपल्याला जे टायर आहेत, जे व्हील आहेत ते डिस्क व्हील मिळतात, स्टील व्हील. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला अलॉय व्हील पाहायला भेटत नाहीत. आपण यामध्ये एक ॲक्सेसरी म्हणून घेऊ शकतो. व्हील कव्हरसोबत आपल्याला इथं जे टायर मिळतात 205 65R16 आणि टायर साईज आहे. अशा पद्धतीचं साईडने डिझाइन आहे. जे डोअरवरती जे ट्रिम आहे ते अशा पद्धतीचं पाहायला भेटतं. आपल्या इथं ॲक्सेसरीचा भाग म्हणून यांनी या गाडीवरती आपल्याला जे डोर वायझर आहे ते देखील लावले गेले आहेत. क्रोमचा वापर देखील भरपूर केला गेला आहे. यामध्ये क्रोम लावलेला आहे. रिअरने जर पाहिलं तर कनेक्टेड टेल लाईट यामुळे गाडीमध्ये पाहायला भेटते. शिवाय आपल्याला जो रिअर बंपर आहे त्याच्यावरती क्रोम फिनिश आहे. क्रोमचं डिझाईन देण्यात आलं आहे. खाली आपल्याला स्किड प्लेट देखील पाहायला भेटते. वरती आपल्याला इथं हे जे टेल लाईट आहेत त्या LED मध्ये पाहायला भेटतात. तसंच इथं IMTचे बॅजिंग आहे. इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन, शिवाय कारेंची बॅजिंग. आणि खाली जर पाहिलं मित्रांनो तर इथं स्किड प्लेट छोटीशी आपल्याला पाहायला भेटते, जी ब्लॅकमध्ये आहे, ब्लॅक कलरमध्ये. त्याच्या खाली जर पाहिलं तर आपल्याला जो स्पेअर टायर आहे तो गाडीच्या खाली मिळतो. आणि स्पेअर टायरच्या जर शेजारी तुम्ही पाहत असाल तर इथं तुम्हाला ॲडब्ल्यूचे टँक देखील पाहायला भेटतात. तर ॲडब्ल्यू हा डिझेल गाड्यांमध्ये पडतो, त्यामुळे ही गाडी डिझेलमध्ये येते. वरती गाडीच्या वरती जर पाहिलं तर छोट्या छोट्या रोपवेल आहेत. शिवाय शार्क फिन अँटेना आणि हाय माउंट स्टॉप लॅम्प इथे देखील पाहायला भेटतं आपल्याला. तर असा काहीसा लुक आहे साईडने. फ्रंटला जर आलो आपण गाडीच्या, तर गाडीवरती जो कियाचा लोगो आहे तो बोनेटवरती मध्ये देण्यात आला आहे. आणि जो कियाचं जे एक सिग्नेचर टायगर ग्रिल आहे ते इथं आपल्याला पाहायला भेटतं. एक ॲग्रेसिव्ह लुक आहे. हॅलोजन हेडलॅम्प सेटअप आपल्याला इथं पाहायला भेटतो. सोबत आपल्याला हॅलोजन इंडिकेटर देखील इथं पाहायला भेटतो. वरती DRL देखील आहे. जे बोनेट आहे ते पूर्ण प्लेन आहे, यामध्ये कोणतेही स्कोप नाही आहेत. चला तर आपण आता गाडीच्या आतमध्ये जाऊया. इंटेरियरमध्ये पाहूयात गाडीचं काय काय आपल्याला स्पेशल फीचर्स किंवा काय काय आपल्याला कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्समध्ये पाहायला भेटतं. असा काहीसा लुक आहे डोअर पॅडचा. यामध्ये आपल्याला क्रोम फिनिश नाही आहे, पण इथं सार्टन सिल्वर फिनिश आपल्याला पाहायला भेटते. लॉक अनलॉकचं बटन आहे. जे पॉवर विंडोचे कंट्रोल्स आहेत ते इथं आपल्याला पाहायला भेटतात. ड्रायव्हर साईड जो पॉवर विंडो आहे तो वन टच अप आणि वन टच डाऊन आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. तसेच जे मिरर आहेत, साईड मिरर ते ॲडजस्टेबल आहेत. सोबत आपल्याला विंडोचे चाइल्ड लॉक आहे ते देखील आपल्याला पाहायला भेटतं. इथं थोडीशी स्पेस आहे, जे आपल्याला अम्ब्रेला होल्डर देखील करू शकता होल्ड. बाकी इथं स्पीकर आहे, वरती ट्विटर आहे. आता या गाडीमध्ये 6 स्पीकर पाहायला भेटतात. चला तर आपण आता गाडीमध्ये आलो आहे. गाडीच्या इंटेरियरचा आपण एकदा सफर घेऊयात. तर गाडीचं इंटेरियर असं काहीसं लुक आहे. हे जे व्हाईटवालं दिसतंय ते एक त्याच्यावरती कवर आहे, कागद आहे, तो अजून काढला नाही आहे. यामध्ये आपल्याला इथं जो डिझाईन आहे तो व्हाईट कलरच्या खाली, तर इथं पियानो ब्लॅक फिनिश आहे. अजूनपर्यंत गाडीवरचा रॅप काढला नाही, त्यामुळं इथं तसंच आहे. तर मित्रांनो, गाडीचा जो इंटेरियरचा लुक आहे तो असा काहीसा आहे की याचा लोगो आपल्याला इथं हॉर्नपॅडवरती पाहायला भेटतो. सोबत इकडं जे MIDचे कंट्रोल आहेत बटन ते देखील इथं पाहायला भेटतात. शिवाय इकडं जो इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जे 10 इंचाची आपल्याला इथं स्क्रीन पाहायला भेटते. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले सोबत आपल्याला वायरलेस कनेक्ट करता येते. त्याचे देखील बटन आहेत. चला तर आपण चावी लावूया आणि जो MIDचा लुक आहे तो देखील पाहूया. इथं आपल्याला मित्रांनो डिजिटल स्क्रीन आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटते, ज्यामध्ये स्पीडोमीटर, RPM मीटर, टोटल सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला तर डिजिटली पाहायला भेटणार आहे. अशा पद्धतीचा काहीसा लुक आहे. यामध्ये स्पीडोमीटर, RPM मीटर पाहायला भेटतो. स्क्रीन आहे मित्रांनो, त्यामध्ये 10 इंचांची स्क्रीन आहे. यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, वायरलेस कनेक्ट होऊ शकतात. इथं आपल्याला ACचं कंट्रोल्स आहेत. मॅन्युअल AC आहे, त्यामुळे बटन्सने आपण इथं फॅन स्पीड आपण वाढवू शकतो. आणि जो तुम्ही AC वेंट पाहत असाल तर मी इथं तुम्हाला दाखवतोय की AC वेंट इथं पूर्ण कळूनच येत नाही आहेत की AC वेंट आहेत म्हणून. गाडीच्या डिझाईनमध्ये AC वेंट लपून गेले आहेत. अशा पद्धतीचा काहीसा लुक आहे.
जो डॅशबोर्डचा. इथं एसीच्या वेंटच्या बरोबर वरती आपल्याला एक कप होल्डर पाहायला भेटतो, जिथं आपण आपली कोल्ड्रिंकची एखादी छोटीशी बॉटल वगैरे अडकवून ठेवू शकता. तसेच खाली जर पाहिलं तर आपल्या इथं पार्क असिस्टचं बटन आहे. शिवाय शेजारी इथं जे ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आपल्याला पाहायला भेटतं. USB चार्जिंग पोर्ट आणि एक 12 वोल्टचं सॉकेट आपल्याला पाहायला भेटतं इथं. खाली जर पाहिलं तर गिअर नॉब इथं मॅन्युअल आहे. तुम्ही म्हणाल तर मॅन्युअल आहे. खाली क्लच कुठं आहे? तर क्लच कुठं नाही आहे, तर ही गाडी आहे IMT, इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन. या गाडीमध्ये क्लच पाहायला आपल्याला भेटणार नाही आहे, पण मॅन्युअल गिअर लिव्हर आपल्याला पाहायला भेटतो, जेणेकरून आपण मॅन्युअली गिअर शिफ्ट किंवा डाऊन आपण करू शकता. शेजारी आपल्याला इथं कप होल्डर आहे छोटेसे. आर्मरेस्टमध्ये आपल्याला छोटीशी स्पेस पाहायला भेटते, वरती आपण कार्ड्स वगैरे ठेवू शकता. तसेच त्याच्या खाली एकदम डीप आपल्याला आर्मरेस्टमध्ये जागा भेटते, जेणेकरून आपण भरपूर आपण त्यामध्ये ठेवू शकता. मॅन्युअल हँडब्रेक आहे, जो हँडब्रेक आपल्याला कुठल्याही पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक हँडब्रेक पाहायला भेटत नाही. आर्मरेस्ट फक्त आपल्याला स्लाइड करता येऊ शकत नाही, एका जागेवरती ॲडजस्टेबल आहे. जो IRBM आहे, जो आरसा आहे मधला, तो आपल्याला मॅन्युअली ॲडजस्ट करता येतो. गाडीमध्ये आपल्याला हॅलोजन लाईट मिळतात. तसेच सनग्लास होल्डर देखील यामध्ये पाहायला भेटतो. ड्रायव्हर साईड आपल्याला तिकीट होल्डर जो सनवायझर आहे त्यामध्ये पाहायला भेटतो. शेजारीच आपल्याला को ड्रायव्हर साईडला वॅनिटी मिरर पाहायला भेटतो. फक्त कोणत्या पद्धतीची आपल्याला लाईट पाहायला भेटत नाही. खाली जर पाहिलं तर ग्लोब बॉक्समध्ये छोटीशी स्पेस आहे, ज्यामध्ये आपण आपले डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित ठेवू शकता. किरकोळ अशी जागा आहे. आणि मित्रांनो, जर गाडीचा आपण थोडीशी माहिती घेतली तर गाडीमध्ये आपल्याला जो गाडीचा व्हीलबेस आहे तो जवळपास 2780 mm चा व्हीलबेस पाहायला भेटतो. हाईट आहे गाडीची ती जवळपास 1708 mm ची आपल्याला पाहायला भेटते. रुंदी गाडीची जवळपास 1800 मिलीमीटरची आहे. तसेच लांबी गाडीची 40 मिलीमीटरची आपल्याला इथं रुंदी पाहायला भेटते, लांबी पाहायला भेटते. जवळपास 4.5 मीटर लांब अशी गाडी आहे या गाडीची लांबी पाहिली तर. सेफ्टीच्या बाबतीत जर मित्रांनो पाहिलं तर अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन, ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आणि हिल डिसेंट कंट्रोल देखील सिस्टीम आपल्याला पाहायला भेटणार आहे. सीट कम्फर्ट जर पाहिला मित्रांनो तर फॅब्रिक सीट कवर्स आहे, त्यामध्ये एकदम आरामदायी सीट आहेत. भरपूर अशी मोठी सीट आपल्याला पाहायला भेटते, जेणेकरून आपला प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. तसेच या गाडीमध्ये मित्रांनो टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, 6 एअरबॅग आपल्याला पाहायला भेटतात. तसेच चाइल्ड सीट अँकर आहेत. इथं जर पाहिलं तर आपल्याला इथं ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन देखील देण्यात आहे, जे आयडल स्टार्टचं बटन आणि जे हेडलाईट लेवलचं बटन आपल्याला इथं पाहायला भेटतं. सीट जर पाहिली ड्रायव्हर साईडची तर 8 वे ॲडजस्टेबल सीट आहे, हाईट ॲडजस्ट सोबत. पूर्ण सगळ्या सीटवरती आपल्याला हेडरेस्ट पाहायला भेटतात. गाडीमध्ये आपल्याला एअर प्युरिफायर सिस्टीम आपल्याला पाहायला भेटते. आपण आता आलो आहे गाडीच्या मागे रिअर सीटवरती. रिअर सीटवरती आपण पाहिलं मित्रांनो तर जो स्पेस आहे एकदम ओके स्पेस आहे या गाडीमध्ये. कोणत्याही पद्धतीचा आपल्याला इथं त्रास नाही होणार. वरती जर पाहिलं रूफवरती आपल्याला जे एसीचे वेंट आहे ते वरती रूफवरती देण्यात आलं आहे. आणि जो एसीचं कंट्रोलचं बटन आहे ते इथं रिअर साईडला आर्मरेस्टच्या इथंच आपल्याला फॅन स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इथं नॉब देण्यात आला आहे, जेणेकरून तुम्ही एसी करू शकता. खाली जर पाहिलं तर 2 सी टाईप चार्जिंग पोर्ट आहे, त्याच्या खाली आपल्याला छोटीशी स्पेस आहे. ड्रायव्हर साईड को ड्रायव्हर साईड आपल्याला सीटच्या मागे देखील पॉकेट देण्यात आले आहे, जेणेकरून आपण डॉक्युमेंट्स वगैरे किरकोळ साहित्य वगैरे आपण त्यामध्ये ठेवू शकता. तसेच हँडलवरती आपल्याला शेजारी कोट देखील आपण हँग करून ठेवू शकता. तसेच जो रिअर साईडचे जे डोर आहेत त्याच्यावरती आपल्याला सनशेड आपल्याला पाहायला भेटतात, जेणेकरून आपण आफ्टर मार्केट जे पडदे वगैरे लावतो त्याची गरज नाही आहे. दोन्ही साईडला आपल्याला इथं जे सनसेट आहे ते पाहायला भेटतात. सीट कम्फर्ट जर पाहिलं तर मागे 3 लोक आरामात बसू शकतात. शिवाय आपल्याला इथं मध्ये आर्मरेस्ट देखील देण्यात आला. तसेच मित्रांनो, गाडीचा इंजिन आहे ते 1.5 लिटर डिझेल इंजिन आहे, ज्यामध्ये जर आपण गाडीची पॉवर पाहिली तर 113 BHP पॉवर आणि टॉर्क आहे तो 250 मिलीमीटरचा न्यूटन मीटरचा टॉर्क आपल्याला पाहायला भेटतो. रिअर ज्या सीट रो आहे तो 1 टच अप सीट आहे, ज्यामध्ये हायड्रोलिक शॉकर देण्यात आला आहे, जेणेकरून एका टचमध्ये सीट फोल्ड होऊन जाते. मागच्या जर थर्ड रोमध्ये पाहिलं तर इथं आपल्याला सेकंड रोसाठी जे सीट बेल्ट आहे ते ॲडजस्ट करून इथं अडकवू शकता. मागे आपल्याला देखील चार्जिंग पोर्ट आहे. आता तुम्हाला सांगितलं की मी चार्जिंग पोर्ट ह्या गाडीमध्ये भरपूर आहेत. पुढे 3, मध्ये 2, हा एक मागचा आणि पलीकडच्या बाजूला एक, म्हणजे जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जवळपास 7 चार्जिंग पोर्ट आपल्याला इथं पुढच्या बाजूला भेटतात. तसेच बूटमध्ये देखील आपल्याला एक चार्जिंग पोर्ट भेटतो, तो जो 12 वोल्टचा आहे.
गाडीची सीट आहे ते आपण एका हातानेच फोल्ड किंवा अनफोल्ड करू शकता. तसेच या गाडीचा आपण जो फ्युअल टँक आहे तो देखील पाहून घेऊया. या गाडीमध्ये आपल्याला फ्युअल टँक किती जे लिटर आहे ती कॅपॅसिटी आपल्याला पाहायला भेटते. या गाडीमध्ये आपल्याला जवळपास डिझेलची टँक आहे ती 45 लिटरचं कॅपॅसिटी आहे या गाडीची, डिझेल टँकची. सोबतच आपल्याला इथं ॲडब्ल्यू देखील पाहायला भेटतो. ॲडब्ल्यूचं जे निळं झाकण आहे त्यामध्ये आपण 12 लिटर ॲडब्ल्यू या गाडीमध्ये भरू शकता. जी BS6 गाडी आहे त्यामध्ये आपल्याला ॲडब्ल्यू टाकायला लागतो, कारण ही ॲडब्ल्यू टाकायची गरज असते. मित्रांनो, जर या साईडनं पाहिलं तर ती बाजूची सीट आहे 60 जी सीट आहे ती मॅन्युअली करायला लागायची, पण ह्या गाडीला या साईडला आपल्याला इलेक्ट्रॉनिक बटन आहे. तर ते बटन इथं वरती देण्यात आलं आहे, जे आपण एक वन टचने आपण सीट फोल्ड करू शकता. अशा पद्धतीने हे बटन आहे ते वन टचने आपण फोल्ड करू शकता. जर नाही बटन जर नसेल चालत तर आपण खाली दिलेला जो लिव्हर आहे तो देखील खेचून वन टचने सीट अनफोल्ड करू शकता. या बाजूला देखील आपल्याला इथं हायड्रोलिक शॉकर पाहायला भेटतो, जेणेकरून ही वन टच कम्फर्टेबल सीट बनून जाते. मागे जर पाहिलं तर 2 लोक आरामात बसू शकतात. तसेच इथं छोटीशी स्पेस आहे, एक ग्रॅब हँडल आहे वरती गाडीमध्ये चढण्यासाठी. तसेच पलीकडच्या बाजूला देखील ग्रॅब हँडल आहे, छोटीशी स्पेस आहे, तिथं वरती एक चार्जिंग पोर्ट आहे. इथं देखील तुम्ही पाहिलं तर छोटीशी स्पेस आहे आणि तुम्हाला सांगितलेलं मी चार्जिंग पोर्ट इथं या बाजूला देखील देण्यात आला आहे, जो सी टाईपमध्ये आहे. म्हणजे या गाडीमध्ये जवळपास 5 सी टाईप पोर्ट, 2 12 व्होल्टचे सॉकेट आणि एक टाईप ए चार्जिंग पोर्ट पाहायला भेटतं. आता ही कियाची कार रेंज तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. छोटासा एक रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला. या गाडीची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हे मला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. धन्यवाद.